इथं उपस्थित असलेल्या सर्व लोकांना माझं वंदन, माझा नमस्कार. स्टेजवरचे मान्यवर आणि तुम्ही सगळे बसलेले संभाजी ब्रिगेडचे मित्र. आज तुमच्या सगळ्यांबरोबर माझा हा पहिलाच परिचय, पहिलाच संवाद होतो आहे. संतोषजींनी मला 1 महिन्यापूर्वीच मराठी उद्योजकता दिवसाच्या निमित्ताने ठाण्यामध्ये एक संवाद करण्याकरता बोलवलं होतं. मी नॉर्मली संवाद करण्याकरता असं फारसा गेलेलो नाही आहे आणि त्यांचा असा समज आहे मी टाळतो आणि मी असं म्हणेन की मी थोडंसं टाळतोसुद्धा. आणि त्याचं मूळ कारण असं आहे, सुरुवातीतून करतो की वेळ हा व्यवसायात असल्यावरती जास्तीत जास्त वेळ व्यवसायात दिला पाहिजे. म्हणजे आपला जो विषय आहे त्याला इथूनच हात घालतो. आणि मी विचार करायला लागतो की मी किती वेळ व्यवसायाच्या बाहेर देतो आणि किती वेळ मी व्यवसायासाठी देतो. आणि फक्त अशा कार्यक्रमांना येण्याची ऊर्जा अशाकरताच मिळते की आपल्याकडनं जर 500 लोकांपर्यंत आज विचार पोचणार असेल तर आज जायला काही हरकत नाही. आणि अशाच निमित्ताने संतोषजी परवा ऑफिसला त्यांनी आमंत्रण देण्याकरता मला आले ते, आणि मी म्हटलं ठीक आहे, मी आज पुण्यामध्ये येतो. काही आजचे मुंबईचे कार्यक्रम कॅन्सल करून मी आज तुमच्यामध्ये उपस्थित झालेलो आहे. माझे अनुभव किंवा माझ्याकडे असलेलं ज्ञान हे काही फार इथे बसलेल्या कलेक्टिव्ह ज्ञानापेक्षा मोठं नाही आहे. ते साधारण इथे बसलेल्या सगळ्या 500 लोकांकडे आहे. एकत्रित केलं तर तेच माझ्याकडे थोडंफार मिळेल. कारण का मी दैनंदिन दिवसांमध्ये हे असंच सगळे, इथं माझे कलिग्ज असो माझ्या ऑफिसमधले, किंवा माझे गिराईक असो, किंवा माझं वेंडर असो, किंवा इतर कोणी असो, यांच्याकडनं मी हे ज्ञान घेत त्याच्यातून धडे घेत माझ्या सगळ्या अनुभवातले धडे मी हे घेत माझ्या मनाचा हा साठा तयार केलेला आहे. माझे काही अनुभव मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आमच्या कंपनीबद्दलची थोडीशी माहिती शेअर करणार आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला काही त्यातून आज तुमच्यापासून घरी नेता येईल, तुम्हाला असे काही विचार असतील अशी मी आशा बाळगतो. आमच्या कंपनीची सुरुवात 1983 साली झाली. आमच्या परिवाराचं मुंबईमध्ये आगमन 1952 साली झालं. आणि सांगायचं असं की आम्ही सर्व गावातनंच आलो. मनसरमधनं माझे आजोबा मुंबईमध्ये आले फळांचा व्यापार करण्याकरता, आणि आमचा मुख्य व्यवसाय फळांचा आडत्याचा व्यापार. तिथून आजोबांना जेवढं जमलं, मोठं कुटुंब, तेवढं त्यांनी भाजीपाल्याचा आणि कांदा बटाट्याच्या आडत्याचा व्यवसायसुद्धा आमच्या इतर परिवारातल्या लोकांना सगळ्यांना चालू करून दिला. हा प्रवास 1952 पासून 1983पर्यंत असाच चालू राहिला. म्हणजे तब्बल 30 वर्ष चालू राहिला. आपण पाहतो काय याच्यामध्ये? पाहतो असं की आपल्याला ऐकू काय येते स्टोरी, की आपल्या गावाकडचा एक माणूस मुंबईकडे गेला आणि त्याने व्यवसाय केला. का केला? व्यवसाय का केला आणि व्यवसायाला का सुरुवात केली पाहिजे याची कारणं ही प्रत्येक माणसाची वेगळी असतात. पण बहुतांश याला 2 मुख्य कारणं असतात. एक, त्याच्या आतमध्ये कुठेतरी स्वावलंबी होण्याची एक भावना निर्माण होते. काही इव्हेंट्स त्याच्या जीवनामध्ये असे घडतात जिथे त्याला वाटतं की मी स्वावलंबी झालं पाहिजे. आणि दुसरं मुख्य कारण याच्यामध्ये असं असतं की त्याची परिस्थिती अशी आलेली असते की त्याला त्याच्या खांद्यावरच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या पेलवताना त्याला असं वाटतं की मी व्यवसाय हाच माझा मार्ग आहे आणि दुसरा माझा कुठला मार्ग नाही आहे. तर मला असं वाटतं की जुनी लोकं जी गावाकडनं मुंबईकडे गेली ती ह्या 2 कारणांमुळे बहुतांश व्यवसायात पडली. माझ्या आजोबांना 7 मुलं. माझे वडील सगळ्यात थोरले. माझ्या वडिलांनी शिक्षण फूड टेक्नॉलॉजीमध्ये घेतलं आणि त्यांना म्हणजे इतरसुद्धा मुलं काही शिकली, काही कमी शिकली. सो माझ्या वडिलांना फूड टेक्नॉलॉजीच्या इन्स्टिट्यूटमधनं त्यांना कॅम्पस रिक्रुटमेंट मिळालं कॅडबरीमध्ये. कॅडबरी ही कंपनी बहुचर्चित आहे, सगळ्यांना माहिती आहे. आजचं तिचं नाव मॉन्डेलीज आहे. आपण तिच्या पदार्थांनी तिला आज ओळखतो. 5 स्टार, डेअरी मिल्क, पर्क वगैरे सगळ्या गोष्टी, ओरिओ वगैरे. आणि तिथे त्यांना 10 वर्ष अनुभव मिळाला R&D डिपार्टमेंटमध्ये. 83 साली त्यांनी हा व्यवसाय चालू केला. काय विचार आला काय नाही आजसुद्धा मी बाबांना विचारताना मला माहीत नाही. ते असं मला स्वतःहून त्यांच्याकडनं काही उत्तर मिळत नाही. पण मला असं कुठेतरी वाटतं की घरात माझे वडील शिकलेले असूनसुद्धा ते एक नोकरी करत होते आणि ते त्यांना कुठेतरी आतमध्ये बोचत होतं. सो आपण नोकरी का करावी? आपले इतर घरातले लोक सगळे व्यवसाय करतात. काय करतात तर फळाचा व्यवसाय करतात,
कांदा बटाट्याचा व्यवसाय करतात, भाजीपाल्याचा व्यवसाय करतात, आपण पण व्यवसाय केला पाहिजे अशी कुठेतरी त्यांच्यामध्ये भावना ही निर्माण झाली असेल असं मी आजपर्यंत स्वतःलाच देताना ते उत्तर देत असतो. आणि मला असं वाटतं की ती भावना येणं व्यवसाय चालू करताना, ती भावना सगळ्यांमध्ये रुजू होणं ती खूप महत्त्वाची असते. त्यावेळेस त्यांनी जॅम, बिस्किट, पल्प, फ्रूट ज्युसेस, कदाचित कॉन्फेक्शनरी अशा सगळ्या व्यवसायांचा अभ्यास केला त्यांनी, असं त्यांनी मला सांगितलं. आणि शेवटी ते चॉकलेट जर बनवत होते कॅडबरीमध्ये तर ते परत येऊन चॉकलेटवरच येऊन थांबले. आणि मग त्यांनी असा विचार केला की नाही, ह्या इतर सगळ्या धंद्यांमध्ये खूप स्पर्धा आहे, मी काही करेन तर फक्त चॉकलेटमध्ये करेन. मग चॉकलेटमध्ये कॅडबरीसारख्या बलाढ्या कंपनीला मी कसं सामोरं जाईन बरं. आणि म्हणून त्यांनी निवड केली की नाही, मी कन्झ्युमर चॉकलेटमध्ये नाही जाणार, मी जे चॉकलेट केकमध्ये लागतात, म्हणजे कॅडबरीचंही चॉकलेट त्यावेळेस केकमध्ये वापरत होते, आणि मी त्यांना सर्व करेल. मी छोटासा असेल, मी त्यांच्याशी फाईट नाही करणार, पण मी हे काहीतरी सुरू करेल. आणि हे सगळं करत असताना घरामध्ये मात्र बऱ्यापैकी त्यांचे प्रयोग चालू होते. बऱ्यापैकी नोकरीवरून आल्यानंतर ह्या गोष्टी करता त्यांचे कामं चालू होती. म्हणजे सकाळी 7ला गेलेला माणूस संध्याकाळी 7-8ला आलेला, तो रात्री परत 2 वाजेपर्यंत इडली ग्राइंडरवरती चॉकलेट बनवत होता, त्याच्यातनं तो सॅम्पल घेऊन जात होता, बेकऱ्यांना दाखवत होता, आणि त्याच्यातून कुठेतरी एक छोटंसं यश दिसल्यानंतर आमचा हा व्यवसाय चालू झाला. तर ही सगळी ह्या व्यवसायाची स्थापन करण्याची आमची सुरुवातीची याच्यामधली कहाणी आहे. 1983ला हा व्यवसाय चालू झाल्यानंतर काही दिवसांनंतर हे काय घरातलं काम राहिलं नाही, याला कारखान्याची सोय ही हवी होती. कारखाना करायचा कुठे, तर माझे आजोबा आणि माझे वडील लोणावळ्यापर्यंत आले जागा बघत बघत, आणि त्यांना असं वाटलं की आपण लोणावळ्यापर्यंत आलो तर आपलं गाव मंचर का नाही, कारण का दुसरी कुठेतरी जागा घ्यायची आणि इकडे करायचं. मंचरची परिस्थिती त्यावेळेस अक्षरशः STD फोनची सुद्धा नव्हती, आणि त्यावेळेस त्यांनी आमच्याच शेतामध्ये तिथे आमचं जे घर होतं त्याच्यामध्ये हा कारखाना आम्ही सुरू केला. तो कारखाना आजपर्यंत त्याच एका जागी आहे. तिथे आम्ही 3 कामगारांपासून आज जवळजवळ आम्ही 1000 कामगारांपर्यंत आमचा हा प्रवास सगळ्या तिथे चालू ठेवलेला आहे. आणि हा करत असताना ज्या काही वेगळ्या वेगळ्या अडचणींना ते सामोरे गेले, म्हणजे पैशाची उपलब्धता करण्यापासून ते बाजारपेठ मिळवण्यापर्यंत, ते स्वतःचं नाव करण्यापर्यंत, ते नाव कमवल्यानंतर नवीन भांडवल उभं करण्यापासून, ते कामगारांचे प्रश्न, कधी युनियनचे प्रश्न, तर कधी मालाची उपलब्धता झाली नाही, केरळामध्ये स्ट्राईक झाले, असे सगळे वेगळ्या प्रश्नांचे त्यांना हे 1983 ते 1993पर्यंत याला ते सामोरे गेले. ह्या काळामध्ये 1983 माझे 2 काका, माझा चुलत भाऊ, माझा दुसरे एक चुलत काका, यांनी सगळ्यांनी मिळून त्यांना साथ दिली. माझा ह्या व्यवसायामध्ये 1999 अनुभव आहे. मला जवळजवळ 23 वर्ष झाली मी या व्यवसायामध्ये. मी सेल्स अँड मार्केटिंग, HR, CSR, स्ट्रॅटेजिक डिसिजन्स हे सगळं पाहतो. आता मला तुमच्याशी संवाद साधताना आज मुख्य म्हणजे मला तुमच्याबरोबर हे बोलायचं आहे की आपला व्यवसायाचा पर्पज, आपण व्यवसाय का केलं पाहिजे, आपली अंतर्मनातली जी भावना आहे व्यवसाय करण्यासाठी ही खूप क्लिअर पाहिजे. ही अशी शॅलो नको आहे, आपल्याला ती डीप पाहिजे. आणि पैसे कमवणं हे पहिला एक उद्देश त्याच्यामधला आपला येतो. मग त्याच्या पुढचे जे पडणारे प्रश्न आहेत ते किती पैसे, कशासाठी, किती डीप, किती मोठं, याच्यावरून तुमचा व्यवसाय तुम्ही कशा चूज करता, तुम्हाला काय येतं काय नाही येत. आपण सारासर ज्या गोष्टी पाहतो बाजारामध्ये त्याच गोष्टींचा व्यवसाय करायचा आहे का त्याचा प्रवाह कुठेतरी दुसरीकडे चाललेला आहे, ते स्थानिक आहे का मला ते राष्ट्रीय पातळीवर नेता येईल की फक्त राज्य पातळीवर नेता येईल की फक्त जगभराच्या पातळीवर मला याला नेता येईल. याचा सगळ्याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हाच आपल्या व्यवसायाला प्रगल्भता येते की आपण तो व्यवसाय असा निवडावा, अशा प्रकारच्या व्यवसायामध्ये जावं जिथं आपल्याला हा स्केल गाठता येईल. पण तो टप्पा गाठण्याकरता आपण तसा मिळावा म्हणून थांबलं पाहिजे असं नाही. समजा आपल्याला, म्हणजे मी बऱ्याचदा पाहतो, म्हणजे कोण हॉटेल्स टाकत असतं, कोण ढाबा टाकत असतं, कोण ज्यूस सेंटर टाकतं, कोण आज नवीन आयडिया करतं, कोण क्लॉथ सेंटर टाकतं, कोण आज नवीन बेकरी उभी करतं किंवा एक स्नॅक्स सेंटर उभं करतं किंवा नवीन आयडियाजला कोण मोबाईल शॉपी टाकतं. हे सगळेच व्यवसाय आहेत, कोणताच व्यवसाय लहान नाही, कोणताच व्यवसाय मोठा नाही. पण मला असं म्हणायचं आहे की
आपल्याला व्यवसाय आपल्या ध्येयाकरता पूरक आहे का याचा विचार थोडासा डीप करून हात घातला तर तो आपल्याला कदाचित 4-5 वर्ष 10 वर्ष हा टिकतो आपला व्यवसाय. नाहीतर तो इनिशियली फक्त आपण करतो, त्याच्यामध्ये आपल्याला काही सापडत नाही आणि मग आपण पुढे त्याच्यामध्ये कुठेतरी तो सोडून दुसरा काहीतरी करण्याच्या मागे जातो. सो याच्यामध्ये बराचसा अभ्यास आणि बराचसा विचार हा केला गेला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. मला असं वाटतं तिथे कुठेतरी माझ्या वडिलांकडे किंवा आमच्या फॅमिलीकडे आम्हाला त्यांना ही शिक्षण असल्यामुळे हे एक चांगली प्रॉडक्ट आमच्या हाती लागलं होतं. आमच्या यशाचं गमक हे की ह्या प्रॉडक्टला आपोआप एक म्हणजे जगमान्यता आहे, आपोआप एक आपसूक त्याला ॲट्रॅक्शन आहे, याचं एक ओळख होती. आणि पुढे पुढे जसं आम्ही हे करत गेलो तसं 1993 नंतर ग्लोबलायझेशन म्हणजे जिथं जागतिक व्यवहार वाढले त्याच्यानंतर आपल्याकडे भारतामध्ये आय टीचं जे सगळं प्रवास वाढला. ह्या सगळ्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी याचा 2000 नंतर फायदा झाला. आम्ही हे सगळं करत असताना बऱ्याच गोष्टींचा विचार म्हणजे आता फॉर एक्झाम्पल 2000पर्यंत आम्ही फक्त भावावरती भाव जो असायचा तो भाव कमीत कमी देऊन आपल्याला व्यवसाय कसा मिळेल असा विचार करून आम्ही व्यवसाय केलेला आहे. 2000 नंतर आमची विचारसरणी आम्ही थोडीशी बदलली. आम्ही म्हटले आपल्याला जो हक्काचा भाव आहे तो का मिळू नये ह्या व्यवसायामध्ये. आणि त्याच वेळेला आम्ही त्या भावाचा जेव्हा आम्ही विचार करायला लागलो त्याच्यानंतर आमची बिझनेसमधल्या मार्जिन्सची वाढ ही व्हायला लागली. 2000पर्यंत आम्ही फक्त सेवाच करत होतो पण त्यात तोही एक काळ होता. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आपल्या व्यवसायाची जी मूळ जे पाया आहे तो पाया त्याच्यामध्ये आमचा रचला गेला, बसला गेला. आकडे द्यायचे झाले तर 1983ला एखाद्या वेळेस आम्ही 500 टन चॉकलेट बनवलं असेल. 2000पर्यंत आम्ही हार्डली एक मला वाटतं 5000 टनापर्यंत चॉकलेट बनवत असू. म्हणजे एक 10 पटची जर्नी झाली असेल आमची 17 वर्षामध्ये. 2000 पासून 2023पर्यंत आज ह्या कारखान्यामध्ये 54,000 टन चॉकलेट बनलं जातं. हे मला सांगायला आनंद वाटतो. हे भारताच्या आम्ही जवळजवळ 50% B2B चॉकलेटमध्ये आमचा 50% वाटा आहे. हा आकडा आमचा अभिमान म्हणून मला सांगावंसं वाटत नाही तर हा आकडा अशा करता सांगावंसं वाटतो की तुम्हालाही सगळ्यांना काहीतरी करताना एक ध्येय ठेवताना आपल्याला मोठं ध्येय ठेवता येईल, उत्तुंग ध्येय ठेवता येईल याची कुठून तरी एक स्फुरण मिळावं म्हणून ह्या आकड्याची आज इथे सांगण्याची गरज आहे. आम्ही ॲज अ फॅमिली ॲक्च्युली खूप शाय आहोत. आमचं बाहेर जास्ती करून आम्ही चर्चा करत नाही की हा आकडा किती, तो आकडा किती वगैरे वगैरे. पण यालाच अनुसरून एक सांगतो की म्हणजे व्यवसायामध्ये आमच्याकडे वडिलांनी किंवा आमच्या काकांनी आमच्या घरामध्ये जेवढी लोकं आहेत तेवढ्यांनी सगळ्यांनी आम्ही फक्त सुरुवातीपासून मी पाहिलं जे की काम एके काम आणि आम्हालासुद्धा मुलांना जी शिक्षण मिळालं किंवा जे त्यांच्याकडनं हे मिळालं डिसिप्लिन मिळाली ती अशी होती की म्हणजे होतं काय बऱ्याचदा आपण व्यवसाय केला किंवा आपल्याकडे 2 पैसे आले की आपल्याला थोडी मोकळीक मिळते. आणि व्यवसाय जर मी पैशासाठी केला तर आपल्याकडे वेगळे वेगळे विचार यायला सुरुवात होतात की बाबा मग ह्या पैशाची उपयोग काय आपल्याला आपण जर उपभोगला नाही तर. पण व्यवसाय असा असतो की तो पैसा खेचत जातो. आपल्याला उपभोग किती घेता येतो हा महत्त्वाचा नसतो. आपण कमवलेला पैसा हा परत व्यवसायामध्ये जर नाही आला तर व्यवसायाची वाढ होत नाही. हे एक पहिलं गमक बऱ्याचदा व्यावसायिक लोक विसरतात. आपण जेव्हा व्यवसाय करत असतो तेव्हा आपल्याला एक सॅलरीसारखे पैसे घरी न्यायचे असतात. आजसुद्धा आमच्याकडं परिवारामध्ये सगळ्यांना सॅलरीज घरी मिळते. आम्हाला कोणालाही त्याच्यातला भागीदारीचा वाटा किंवा काय अशातले काही गोष्टी मिळत नाहीत. सगळे जे काही पैसे कमवले जातात हा व्यवसाय एक आम्ही जर याच्यामध्ये 6 पार्टनर आहोत तर व्यवसाय आमचा 7वा पार्टनर आहे किंवा व्यवसाय आमचा मूळ पार्टनर आहे. ह्या भावनेने आम्ही काम करतो. तो जगला तर आम्ही जगू. आम्ही बरेचसे पैसे हे व्यवसायातच ठेवतो आणि व्यवसायाच्या वृद्धांगणी करता आम्ही त्याचा वापर करतो. तर ही जी एक कॅपिटल बिल्डिंगची जी एक संकल्पना आहे ही जोपर्यंत व्यावसायिकाच्या मनामध्ये रुजली जात नाही तोपर्यंत ती कंपाऊंडिंग होत होत ती मोठी होते. आपण ती जोपर्यंत रुजवत नाही आणि तिला जोपर्यंत 20-30 वर्ष खतपाणी घालत नाही तोपर्यंत व्यवसाय एवढा स्ट्रॉंग उभा राहत नाही. तो फक्त एका व्यक्तीपुरता किंवा त्याच्या परिवारापुरता असा राहतो. आज हा व्यवसाय
1000 परिवारांचा आहे. मी तर असं म्हणतो, मी CSRच्या ॲक्टिव्हिटीज करायला जातो, मला कोणतरी माझ्याबद्दल सांगतं की सर तुम्ही एवढं मोठं काम करता. मी त्यांना सांगतो आम्ही मोठं काम करत नाही सर, आमच्या व्यवसायामध्ये 1000 लोक कामं करतात, हा सगळा वाटा 1000 लोकांचा आहे, आमच्याकडनं एकट्याकडनं कोणाकडे आलेलं नाही आहे, किंवा आमच्या एका CSR आमच्या बिझनेसचा CSR आहे म्हणून हा आलेला नाही आहे. सो मला सांगायचं याच्यातून की व्यवसाय करत असताना कॅपिटल बिल्डिंग इन आवर ओन बिझनेस ही एक खूप मोठी रिक्वायरमेंट आहे. बऱ्याचदा लोकांना प्रश्न पडतो बिझनेस म्हणजे काय, आणि लोक खूप गुंतून जातात. बिझनेस म्हणजे काय, मी हे विकतो म्हणजे बिझनेस आहे, मी माझं ऑफिस मॅनेज करतो म्हणून बिझनेस आहे, की मी माझी लोकं आणतो म्हणून बिझनेस आहे, मी गिरायकाकडे जातो म्हणून बिझनेस आहे. मॅनेजमेंटमध्ये आपल्याला बऱ्याचदा वेगळ्या वेगळ्या गोष्टी बिझनेसमध्ये शिकवल्या जातात आणि आपण खूप कन्फ्यूज होऊन जातो. मॅनेजमेंटचे 7-8 मेन विषय आहेत. मी खरं म्हणजे तेवढा चांगला स्टुडंट नव्हतो शिक्षणामध्ये, जाहीरपणे सांगतो. आणि मी जेव्हा व्यवसायामध्ये आलो तेव्हा एकच चंग बांधला, म्हटलं आपण वडिलांना पाठिंबा देऊन खंबीरपणे वडिलांच्या मागं उभं राहायचं, बाकी काही करायचं नाही, आणि व्यवसायामध्ये पडेल ते काम करायचं. म्हणजे सुरुवात झाली माझी अक्षरशः टायपिंग शिकण्यापासून. म्हणजे कम्प्युटर तेव्हा ते जुने डब्याचे कम्प्युटर होते सगळे 99 साली. सो मी बसायचो आणि वडील मला सांगायचे पत्र लिहायला गिरायकांना, मी पत्र लिहायचो. इथून सुरुवात झाली माझी कामाला आणि त्याच्यातून मी शिकत गेलो. तर मला तिथपासून ते आजपर्यंत, म्हणजे आता प्रश्न विचारला बिझनेस म्हणजे एक्झॅक्टली काय, आत्ता एवढ्या माझ्या मागच्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये मी येऊन, आणि माझं थिंकिंग आणखीन चेंज होईल. सो आय माईट से समथिंग डिफरंट टुमॉरो, बट आज मला बिझनेसची जी व्याख्या कळते ना ती एकच आहे, बिझनेस इज इक्वल टू कॅश फ्लो. देर इज, ह्या लाईफमध्ये सर, ह्या जीवनामध्ये कॅश फ्लोपेक्षा खरी गोष्ट काहीच नाही आहे. म्हणजे तुमचा ब्रँड, तुमचा सेल्स नंबर, तुमचा टर्नओव्हर, तुमचा झालेला नफा, ह्या सगळ्या गोष्टी सर खाली जर माझ्याकडे पॉझिटिव्ह पैसे दररोज उरत असतील, किंवा दर महिन्याला उरत असतील, किंवा दर वर्षाला उरत असतील, दर क्वार्टरला उरत असतील, तर माझा बिझनेस व्यवस्थित चाललेला आहे. आणि मी कोणतीही डील करताना, कोणतीही प्राईस देताना जर माझा बिझनेसमध्ये कॅश फ्लो बऱ्याच लोकांना आय डोंट नो, मी असं समजत नाही, काही लोकांना कळत असेल, पण आपण फंड फ्लो असतो आणि कॅश फ्लो असतो. माझ्याकडे सगळे खर्च जाऊन माझ्याकडे मुद्दलीमध्ये आज मी पॉझिटिव्ह आहे का, म्हणजे याला मारवाडी किंवा गुजराती फॅमिलीजमध्ये याला पडता म्हणतात. ते दररोज सकाळी त्यांच्यासमोर एक पडता शीट असते आणि संध्याकाळी एक पडता शीट असते. पडता शीट बराबर पडा क्या वो देखते हैं, और अगर बराबर पडा है तो वो समजते हैं धंदा ठीक हुआ है. तर मला कोणी तुम्हाला बिझनेसबद्दल कोणी कन्फ्यूज करत असेल तर माझी विनंती आहे सगळ्यांना की बिझनेस इज नथिंग बट कॅश फ्लो. आणि मी माझ्या स्वतःशी चंग बांधलेला आहे. मला आत्तासुद्धा बाहेर प्रश्न आला आहे की सर तुम्ही डायव्हर्सिफिकेशन कराल का. हो, मी डायव्हर्सिफिकेशन करेल. मला त्या बिझनेसमध्ये जायला आवडेल, मला त्या बिझनेसेस ॲक्वायर करायला आवडतील की ज्याच्यामध्ये कॅश फ्लो आहे. जर मला कॅश फ्लो ॲक्वायर करता आला तर मी बाकी काही बघणार नाही. मला बाकी सगळं मॅनेज करता येईल, मॅनेजमेंट करता येईल, लोकं आणता येईल, सगळं करता येईल मला, पण मी कॅश फ्लो हा माझ्या हातामध्ये ठेवेल. आय वॉन्ट टू ओन कॅश फ्लोज. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपण जर बघितलं, तुम्ही काही वॉरन बफेटची भाषणं बघा आणि वॉरन बफेटनी सांगितलेलं काही त्यांचे स्टेटमेंट्स बघा. ते असेच बिझनेसेस ॲक्वायर करतात, त्याच्यात इन्व्हेस्ट करतात ज्याच्यामध्ये कॅश फ्लो आहेत. त्यांना किती फॅन्सी बिझनेसेस अजून कोणी आणून दाखवले तर ते कधीही त्याच्यामध्ये पैसा लावत नाहीत. ओके, बिझनेसचे फेजेस असतात वेगळे वेगळे. सुरुवातीचे फेज असतात. म्हणजे आज मी स्वतःहून बिझनेस चालू केला नाही. संतोषजींनी सांगितलं मी सेकंड जनरेशन बिझनेसमॅन आहे. मला बऱ्यापैकी काही गोष्टी ह्या मला ऑलरेडी प्लॅटफॉर्मवर मिळाल्या होत्या. सो मी पहिला जो व्यक्ती बिझनेस चालू करणार आहे याच्याशी मी आज त्याला तेवढे थॉट्स देऊ शकणार नाही. पण मला असं वाटतं माझा सलाम आहे सगळ्या पहिल्या बिझनेसेस निर्माण करणाऱ्या व्यक्तींना, कारण मी त्यांच्या एवढा म्हणजे बोल्ड नसेल असं मला वाटतं. कारण मी येऊन माझ्या धंद्यामध्ये येऊन शिकलो आणि मी पुढचं मॅनेज केलं. पण मला खूप रिस्पेक्ट आहे जी लोक सुरुवातीचा धंदा उभा करतात. त्यांना लहान का होईना, त्याची ओळख फार मोठी का नसेना, पण जर त्यांनी स्वतःसाठी धंदा उभा केला आहे, तो 5 वर्ष जर त्यांनी चालवला आहे आणि जर तो प्रॉफिटेबल असेल तर सॅल्यूट टू हिम, बिकॉज ती एक फेज आहे. लक्षात घ्या,
त्या फेजमधनं आपण जे काही निर्माण करतो त्याच्यामधनं नंतर दुसऱ्या फेजमध्ये गेल्यावरती आपण बाकीच्या सगळ्या गप्पा गोष्टी करू शकतो. बट दॅट फेज इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू मी. त्या फेजमध्ये काय करायला पाहिजे, त्या फेजमध्ये प्रॉडक्ट सर्विस आपलं कुठलं आहे याचा एक चांगला आपल्याला अभ्यास पाहिजे, की जर प्रॉडक्ट आणि सर्विस आपलं चांगलं आहे आणि जर जगभर किंवा ॲटलिस्ट आपल्या देशभर जर ते जाऊ शकत असेल आणि त्याच्यातून जर कॅश फ्लो निर्माण होत असेल तर ते तुम्ही नक्की करा, माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे. सो ह्या गोष्टी आपण बिझनेस स्थापित करताना लक्षात घेतल्या पाहिजेत. बऱ्याचदा मी जी चूक करतो ती तुम्हाला सांगतो कामामध्ये, मी बऱ्याचदा खूप मोठा विचार करत बसतो आणि विचारच करत बसतो. नंतर मला खूप वेळाने कळतं की अरे आपण विचार जास्ती केला आहे आणि पावलं कमी टाकलेली आहेत. सो काही काळानंतर विचार बंद आणि पावलं टाकणं सुरुवात जर नाही केली आपण तर आपण पुढे कधीच जाणार नाही. ही एक त्याच्यामधले एक यशाचं मोठं गमक आहे. आणि मी स्वतः चुकीतून म्हणजे माझ्या चुकीतनं आलेले हे सगळे शब्द आहेत की मी बऱ्याचदा प्लॅनिंग खूप करतो पण माझी पावलं पडत नाहीत आणि मग तिथे कुठेतरी सगळ्या गोष्टी कोलमडतात. असं वाटतं की अरे हा विचार तर मी पण केला होता, मग तुम्ही अंमलात का नाही आणला. आपण जर अंमलात आणला नाही तर आपण त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही पुढे. सो सुरुवात करणाऱ्या बिझनेसमॅन लोकांसाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे की टेक ॲक्शन. फेल्युअर्स येणार, मी सुद्धा बऱ्याचदा फेल झालो, मी 2-3 वेळा फेल झालो. मी लॉसेस केले काही नवीन गोष्टी करताना, वेदर इन्व्हेस्टिंग असो, वेदर नवीन प्रॉडक्ट असो किंवा कुठली कंपनी विकत घेण्यामध्ये असो. पण ॲक्शन घेणं गरजेचं आहे आपल्याला सगळ्यांना. बऱ्याचदा लोक प्रामाणिकपणा आणि धंदा हा एकत्र जाऊ शकत नाही असं म्हणतात. माझं असं स्पष्ट मत आहे की तुम्ही तुमच्या स्वतःशी आणि बिझनेसशी जर प्रामाणिक नसाल आणि बिझनेसच्या प्रत्येक घटकाशी जर प्रामाणिक नसाल, म्हणजे तुमचा गिराईक असो, तुमचा कामगार असो, तुमचा सहकर्मचारी असो, तर तुम्ही धंदा करू शकत नाही. इथं बसलेले सगळे लोक ज्या व्हॅल्यूजमधनं येतात, मला एक कळतं, मी बाहेर सगळ्या पदाधिकाऱ्यांशी बोलत होतो की इथे बसलेल्या लोकांकडे मूल्य खूप आहेत, त्यांच्याकडे प्रगल्भता खूप आहे. सो तुम्हाला मी हे सांगायला पाहिजे असं नाही आहे, पण जर आपण ऑनेस्ट असेल, हा माझा अनुभव आहे आपल्या सगळ्या काही करण्याच्या गोष्टींमध्ये, तर बिझनेसला त्याचा फार लाँग टर्म फायदा होतो. आणि लाँग टर्म फायदा हा कॅल्क्युलेट करून कधीच दिसत नाही. शॉर्ट टर्म फायदे हे कॅल्क्युलेट करून दिसतात, गणितातले दिसतात आपल्याला. तर मी आमचा प्रवास सांगता तुम्हाला 2000पर्यंत आलो. 2003पर्यंत आमच्याबरोबर काय झालं, आय टीमुळे आम्हाला फार मोठा व्यवसाय करायला मिळाला. संतोषजींनी सांगितलं की आमचं कुटुंब एकत्र आहे. आम्ही अजूनही एकत्र आहोत. एकत्र कशाने, तर आमच्यामध्ये विचारामध्ये मतभेद नाही झाले का, तर झाले. मी आल्यानंतर कोण काय काम करणार आहे, कोण काय काम नाही करणार आहे, किंवा 2010ला अशी परिस्थिती आली की मी काही विचार मांडले, आपल्याला स्पर्धा येणार आहे, तर आपल्याला कुठे जॉईंट व्हेंचर करायचं का. तर इतरांच्या मनात काही विचार आले की का बरं असा विचार हर्षल मांडतोय, काही त्याच्यामध्ये हेतू आहे का. तर आपल्यामध्ये एकी ठेवणं हे कशाने राहतं, तर जेव्हा आपण घरातले 2 ते 3 लोक एकत्र काम करत असतो, एकामेकामधला विश्वास हा ढळून नसतो द्यायचा. किती जरी आपण गोष्टी मांडल्या, तेवढी रात्र गेली, दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या घरातल्या माणसाकडे किंवा पार्टनरकडे जाता आलं पाहिजे, त्याला सांगता आलं पाहिजे की बघ, माझा हेतू तुला हे सांगण्याच्या मागचा हा आहे आणि मी तो बिझनेससाठी विचार केलेला आहे, तुला पटतो का बघ. आणि जर पटत नसेल तर आपण एकत्रपणे टेबलवर येऊन हा निर्णय घेऊ आणि हा निर्णय थांबवू किंवा त्याचं काहीतरी करू, पण तिथेही ॲक्शन घेणं गरजेचं आहे. सो आम्हाला 2000 म्हणजे आमचे इतर सगळे प्रॉब्लेम्स दूर झाल्यानंतर, आम्हाला मोठं झाल्यानंतर, आपला प्रवास पुढे जातो, तेव्हा आपण थोडासा आपला जो इतिहास असतो तो आपण विसरत जातो. पण त्या इतिहासाला परत उजाळा देणं, परत आपल्यातले जे संबंध आहेत घरामधले म्हणा किंवा आपल्या जुन्या टीममधले म्हणा, त्यांना रिइन्व्हेंट करणं हे आम्हाला खूप गरजेचं वाटलं. 2010, 2012, 2013मध्ये आम्ही अशा प्रसंगांना आपण यांच्याबरोबर जाऊ, कदाचित ही कंपनी चांगली दिसते ना, आपल्याला यांची गरज लागेल, पण मी शेवटच्या घडीपर्यंत जाऊन तिथून मागे आलो. मला हे सांगायचं का आहे 2 गोष्टी, की ज्यावेळेस आम्ही ह्या गप्पा करत होतो तेव्हा आम्ही 350 कोटीच्या टर्नओव्हरला होतो 2013ला, आणि प्रॉफिट मार्जिन्स चांगले होते. मे बी आमच्याकडे सरप्लस कॅश त्यावेळेस तेवढी नव्हती जेवढी आज आहे. मी तो एका रात्री घेतलेला निर्णय
तो मला आज इतका फलदायी ठरतो आहे की मी माझी कंपनी 3 पट पाहतो आहे, 1000 कोटीपर्यंत गेलेली पाहतो आहे. मी ती विकायची ठरवली नाही आणि माझा नफा वाढत गेलेला आहे. हे का झालं आहे? तर मला हळूहळू लक्षात यायला लागलं की भारताचा डिमांड इंट्रिन्सिक आपल्या पॉप्युलेशनचा डिमांड एवढा आहे की हे लोक आपल्याला फक्त विकत घेऊ पाहतात. तर ह्या डिमांडसाठी हा फ्युचरिस्टिक डिमांड जर मी त्यावेळेस पाहिला नसता किंवा मला जर लक्षात आला नसता तर आज तो निर्णय किती प्रमाणे चुकला असता. मुद्दा फक्त हा नाही आहे. मी त्यांना का नाही म्हटलो तर माझी इच्छा अशी आहे की आपल्याला सर्रास हे कळतं की युरोपियन चॉकलेट चांगले आहेत, बेल्जियम, स्वित्झर्लंड, आपण जातो, आपण बाहेरगावी गेलो की तेच चॉकलेट घेऊन येतो. माझी अशी स्वतःची सुप्त इच्छा आहे. माझ्या वडिलांनी बिझनेस स्थापित केलेला आहे. मी पुढची पिढी म्हणून जर काही अचीव करेल तर मला हे नाव भारतासाठी अचीव करायचं आहे. आणि मी जाहीरपणे सांगतो की जगाच्या नकाशावरती भारत हा देश अतिशय उत्तम चॉकलेट बनवणारा देश आहे असं बाहेरच्या लोकांनी म्हटलं पाहिजे आणि आपल्याला त्यांच्याबरोबर आपली गणना केली पाहिजे. आपल्याला त्यांची गरज नाही लागली पाहिजे. अशा प्रकारची कंपनी आम्ही होऊ पाहतोय. आम्हाला वाटत नाही की आम्ही त्यांच्यापेक्षा काही कमी आहे आणि आम्हाला असं वाटतही नाही की आम्ही आमची कंपनी त्यांना विकली पाहिजे. कारण का आमची कंपनी आज जो टर्नओव्हर करते, जो प्रॉफिट्स करते, त्याच्यातून जरी त्यांच्याकडे फायनान्शियल मसल असेल तरी आम्ही आमचा फायनान्शियल मसल निर्माण करून ठेवलेला आहे. आम्हाला गरज आहे तर कशाची? फक्त ब्रँडिंग, टेक्नॉलॉजी ह्या गोष्टींची आहे. आपल्याला ते शोधून मिळणार नाही आहे का? मिळणार आहे. सो आम्ही विचार करताना असा विचार करतो आपण स्वतःला, म्हणजे मी सांगतो का तर याच्यातलं जे फिलिंग आहे ना, ह्या लेवलला येऊनसुद्धा ते फिलिंग एका नवीन व्यावसायिकाला सुद्धा पडलेलं असतं की अरे मी काही करू शकेल की नाही करू शकेल. म्हणजे आज जरी आमचा एवढा टर्नओव्हर असेल, माझ्या खांद्यावरती ती जबाबदारी आहे. मी ते करू शकेल की नाही करू शकेल हा विचार माझ्या मनाला शिवला नाही पाहिजे. मी ते करणारच असं मी माझ्या अंगामध्ये बळ आणलं पाहिजे. तेव्हा माझ्या मधल्या 1000 लोकांच्या अंगामध्ये ते बळ येईल आणि मी भारताचं नाव तिथं पुढे घेऊन जाऊ शकेल. अशा प्रकारचे उच्च ध्येय जर आपण बांधले तर ह्याला कन्स्ट्रक्टिव्ह थिंकिंग म्हणतात आणि हे कन्स्ट्रक्टिव्ह थिंकिंग खूप गरजेचं आहे. मला दुसरं एक असं वाटतं की मी नॉर्मली आपल्या समाजात एक पाहतो आणि ते मी माझ्या उदाहरणातून घेतलेलं आहे, ते तुम्हाला सांगतो की मी कोणाबरोबर दररोज चर्चा करतो आणि काय बोलतो आणि कोणत्या टॉपिक्सवरती एंगेज करतो, दररोज कोणती ध्येय मी हातात घेतो, याच्यावरती ठरतं की मी काय होणार आहे आणि माझी कंपनी काय होणार आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला जे आपल्या घरच्यांनी मोठ्यांनी जे सांगितलेलं आहे की आपली संगत जर आणि आपले विचार जर दररोज उठून आपण असे घडवले जे व्यवसायपूरक असतील आणि सतत त्याला जर आपण चाळण लावत राहिलो, मलासुद्धा आज ती चाळण लावावी लागते. मी प्रत्येक मीटिंग झाल्यावरती स्वतःला हा प्रश्न करतो की मी ह्या मीटिंगमध्ये कोणाला भेटलो, ही मीटिंगमध्ये हे व्यक्ती माझ्याबरोबर बोलत होते हे योग्य होते की नव्हते, त्यांनी मांडलेले विचार योग्य होते की नव्हते, मी कोणते विचार याच्यातले घेतले पाहिजेत, कोणते विचार मी याच्यातले नाही घेतले पाहिजेत आणि याला व्यवसायामध्ये माझा पुढे उपयोग कसा होणार आहे. हे खूप बेसिक्स आहेत ॲक्च्युली. पण हे बेसिक्स मी खरं सांगतो की बिझनेसच्या लॉंगिटिव्हिटीसाठी खूप काम करतात. ही चाळण लावल्यानंतर मला आज कळतं की मी आज पुढच्या मीटिंग करताना किंवा मी पुढच्या कोणत्या लोकांशी भेटलो पाहिजे आणि कोणत्या लोकांशी नाही भेटलो पाहिजे याचं मला एक बऱ्यापैकी जाणीव होते. सो आय थिंक मला जेवढे मुद्दे मांडायचे होते त्यामध्ये मी बऱ्यापैकी सगळ्या मुद्द्यांना हात घातलेला आहे. मला असं वाटतं की दुसरी एक गोष्ट आहे की व्यवसाय एखाद्या नाविन्यपूर्वक आयडियामधनं आला तर तो उत्तम. म्हणजे भेदक विचार असणं हे खूप गरजेचं आहे. मला वाटतं ह्या क्राऊडमध्ये ते खूप आहे कारण तुमच्याकडे ओरिजिनॅलिटी आहे आणि तुम्ही लोक नवीन विचार करू शकता. मी आज पाहतो गाव पातळीवरती मुलं एवढा नवीन विचार करतात आणि मग ते प्रॉडक्ट लेवलला असो, ब्रँड नेम लेवलला असो किंवा त्याची विक्री कशी करायची आहे त्याच्या लेवलला असो. सो मला वाटतं तो भेदक विचार ही जी टर्म आहे ना ती मला फार भिडते. सो मला असं वाटतं तो सगळ्यांनी लाईव्ह ठेवला पाहिजे आणि तो केला पाहिजे. बिझनेस करताना आपल्याला कमीत कमी पहिले 3 वर्ष 5 वर्ष संयम राखणं
आणि त्याच्या पुढेही संयम राखणं. बिझनेस केलं म्हणजे आपण काय खूप मोठं काहीतरी काम केलं, खूप पैसे कमवलं म्हणून काहीतरी खूप आम्ही आज मोठं काम काहीतरी केलं, आम्ही आज खूप टर्नओव्हर करतो, तर आम्ही आमच्या टर्नओव्हर आमच्या अंगाला आम्ही अजिबात लावून घेत नाही. आम्ही सरळ सरळ सांगतो की आमचं ड्युटी आहे, म्हणजे आज जर मी इथून उठलो तर माझी ड्युटी आहे उद्या सकाळी जाऊन ऑफिसला 9 वाजता बसणे, जी कामं आहे ती सगळी पूर्ण करणे आणि घरी जाणे. आणि त्यातून मी नवीन व्हॅल्यू ॲड काय केला बिझनेसला याचं उत्तर स्वतःला दररोज संध्याकाळी देणे. जर मी व्हॅल्यू ॲड केला नसेल तर मी मंगळवारी सकाळी परत स्वतःला पेनलाईज केलं पाहिजे आणि विचारलं पाहिजे का व्हॅल्यू ॲड केला नाहीस. जो व्हॅल्यू ॲड आपण करतो त्याच व्हॅल्यू ॲडने आपला टर्नओव्हर वाढत राहतो. सो आय थिंक बऱ्यापैकी माझ्या सगळ्या शेअरिंगमधल्या ज्या गोष्टी होत्या त्या मी याच्यामध्ये इथे शेअर केलेल्या आहेत. माझ्या बिझनेसबद्दल मी फार म्हणजे आम्ही किती मोठे आहोत काय आहोत हे मला वाटतं सांगणं तेवढं गरजेचं नाही आहे. पण एवढंच सांगतो की जसं संतोषजींनी सांगितलं, मोर्डे हे आडनाव भारतातलंच आहे, भारतातलं नव्हे महाराष्ट्रातलंच आहे, महाराष्ट्रातलंच नव्हे आंबेगाव तालुक्यातलं आहे, आणि आंबेगाव तालुक्यातलं नव्हे तर मंचरचं आहे. आणि बरीचशी लोकं जी मला भेटतात ती सांगतात की सर आम्हाला वाटतं हे फ्रेंच नाव आहे. आम्ही म्हणतो अतिशय आनंदी गोष्ट आहे, कारण का आमच्या धंद्याला तशी इमेज असण्याची गरज आहे. सो तुम्ही आम्हाला फ्रेंचच समजत जा आणि आमचं चॉकलेट विकत घेत जा अशी आमची अपेक्षा आहे. कारण आम्हाला वाटतं की लोकांनी स्वित्झर्लंड आणि बेल्जियमचं समजून आमचं चॉकलेट विकत घेत राहावं आणि आम्ही मोठं होत राहावं. पण अतिशय मराठ्या मातीतली आम्ही सगळी लोकं आहोत आणि आम्ही असेच राहणार आणि हा धंदा पुढे घेऊन जाणार. एवढंच सांगतो. थँक्यू सो मच.